आता ड्रेसची मापे कशी घ्यायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे. आपण लॉंग गाऊन जो आहे तो बनवणार आहोत. तर तो पहा अशा पद्धतीचा असणार आहे. आता मी साडी जी घेतलेली आहे ती काठपदराची साडी आहे. तर हे काठ आहेत, हे जे काठ आहेत त्याचं आपण जे वरती जॅकेट दिसत आहे तर याचं आपण जॅकेट बनवणार आहोत. व जी ही साडी आहे तर याच्या वरती व खाली सुद्धा जो हा पार्ट जो आहे तो स्लीव अटॅच करायचे आहे. खाली ज्या प्लेटा घ्यायच्या आहेत त्या आपल्या म्हणजे प्लेटा जशा असतात तशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर हा ड्रेस आपण कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते पाहणार आहोत. आता याची उंची पहा. उंची जी घेतलेली आहे ती पूर्ण उंची जी आहे ती 52 इंच आहे. तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर इथे मी 52च्या ऐवजी 50 इंच उंची घेत आहे. कारण 50 इंच उंची ही अगदी 34 इंचाच्या छातीला बरोबर बसेल. तर छाती जी आहे ती 34 इंच आहे. कंबर जी आहे ती 30 आहे. आता आपण पाहिलेलंच आहे त्या डमीला जसा मापे आहे त्या पद्धतीने आपल्याला हा ड्रेस जो आहे तो बनवायचा आहे. पण इथे जी छाती आहे ती फक्त आपली कमी आहे. तर हा ड्रेस अशा पद्धतीने कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे शिकवते. थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्ही स्किप न करता पहा. कारण तुम्हाला परफेक्ट शिकायचं आहे की नुसतंच लोक जास्त शिवतात, लोक जास्त त्या रेसमध्ये आहेत म्हणून त्यामध्ये धावायचं आहे हे तुम्ही ठरवा. कारण तुम्हाला जर परफेक्ट हवं असेल चांगलं, म्हणजे एकदा तुम्ही शिकलात की आयुष्यभर ते फॉलो केलात तर आयुष्यभर तुमचं चांगलं होणार आहे. अशा पद्धतीने शिकायचं आहे की जग दुनिया जशी धावत आहे त्या पद्धतीने धावायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण मी जे देत आहे ते अगदी करेक्ट पद्धतीने देत आहे. मी इथे म्हणजे माझ्या ज्या चुका आधी झाल्या होत्या त्या चुका न होता त्यात सुधारणा किती पद्धतीने केलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर आधी आपण साध्या पद्धतीने मापे शिकलो होतो. तर साध्या पद्धतीची मापे ही न शिकता जिथे आपल्याला आकार आहे तिथे आपल्याला टक्स मायनस करायचा असतो. जिथे आपला शेप असतो तिथे आपल्याला काहीतरी म्हणजे मायनस करून जसा आकार आहे त्या पद्धतीने घ्यायचं असतं. जशी छाती आहे त्या पद्धतीने मुंडा टाकायचा असतो किंवा जसा छातीचा भाग वाढलेला असतो त्या पद्धतीने आपल्याला मुंडा वाढत असतो. तर रेग्युलर माप नाही टाकायचे. तर शोल्डर 5.5 व मुंडा 5.5 अशा पद्धतीने मापे शिकवली जाणार नाहीत. जे शिकवायचं आहे ते मी चांगलंच शिकवीन. भलं तुम्ही व्हिडिओ पहा किंवा स्किप करा. पण एक जरी बाई जरी हा व्हिडिओ पाहिली, तिला जरी मदत झाली तर मला पुरेसं आहे. मी समाधानी असणार आहे. कारण एकटीला जर चांगली मदत झाली तर मला कुठेतरी ते म्हणजे चांगलं वाटणार आहे. नाहीतर मी जर चुकीचं तुम्हाला दिलं तर ते मला नाही आवडणार. त्यासाठी मी जे देणार ते चांगलंच देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे व स्टिचिंग सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे. व्हिडिओ थोडा लांब होईल, मोठा होईल, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आत्ता नाही वेळ मिळाला तर नंतर पहा. पण त्या पद्धतीने तुम्ही मापे टाकून त्या पद्धतीने तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करा. चला मग आता कटिंग दाखवते. आता मी अस्तर घेतलेलं आहे. आता अस्तर जे आणलेलं आहे मी फक्त कमरेपुरतेच वापरणार आहे व जॅकेटला वापरणार आहे. खालच्या भागाला अस्तर जे आहे ते जास्त मी वापरणार नाही आहे. कारण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ड्रेस शिवत आहे. कारण कापड जे आहे ते पहा एकदम जाड आहे. म्हणजे कापड साडीचंच जाड आहे. त्यासाठी मी अस्तर इथे वापरणार नाही. तर मी फक्त वरच्या साईडला अस्तर वापरणार आहे. तुम्हाला जर खालच्या साईडला अस्तर वापरायचं असेल तर तुम्हाला 3.5-4 मीटर अस्तर लागणार आहे. तर मी इथे फक्त 2 मीटर अस्तर आणलेलं आहे. तर मी इथे वरचा भाग जो आहे तो कटिंग करून दाखवते. तर पहिल्यांदा इथे फोल्ड आहे पहा. तर एक सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे. पहिल्यांदा एक सरळ रेष आखून घ्यायची. आता ही सरळ रेष आखलेली आहे. त्याच्यानंतर 1 इंच अंतर सोडायचं आहे व पुन्हा एक रेष आखून घ्यायची आहे. 2 रेषा झाल्या आपल्या. त्याच्यानंतर पहा सर्व मापे टाकून घ्यायची आहेत. आता ही पहिली रेष सोडून दुसऱ्या रेषेपासून पहा इथून शोल्डर टू अपेक्स जे आहे ते 9.5 आहे प्लस अर्धा इंच 10 इंचावरती पॉईंट करायचा आहे. परत कमरेची उंची 14 आहे प्लस 1 इंच म्हणजेच 15 इंचावरती मार्क करायचा आहे. आता मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा छाती 34 आहे. 34 भागिले 6 करायचा आहे. तर 34 भागिले 6
तर आपल्याला 5.6 येईल, प्लस त्यामध्ये 1 इंच करायचं आहे म्हणजे 6.6 ला आर्मोल येईल, तिथे 6.6. तर अशा पद्धतीने ह्या सर्व रेषा आधी आखून घ्यायच्या आहेत. ही आपली मुंड्याची रेष झाली, ही आपली शोल्डर ते आपली छातीची जी लाईन असते ती झाली. आता इथून आपली कंबरची उंची जितकी आहे ड्रेसची ती झाली. आता ह्या ज्या लाईन आहेत त्या लाईन आपण जशा आखलेल्या आहेत त्याला आता आकार द्यायचा आहे. तर पहिल्यांदा शोल्डर जी आहे ती 14 इंच आहे, तर इथे 7 इंचाला एक पॉइंट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे 1 इंचाची रेष घेतलेली आहे. आता इथून 2.5 इंचला पॉइंट करायचा आहे. आता ही रेष जो इथं 7 इंच आहे त्या 7 इंचाला इथे जोडायची आहे. ही रेष अशा पद्धतीने जोडलेली आहे. आता इथून आपण आर्मोल टाकणार आहोत, तर आर्मोलचं माप आपलं इथं डायरेक्ट आलेलं आहे. आता ह्या दोन्ही रेषेचा मध्य घ्यायचा आहे. जितकी तुमची रेष आलेली आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे इथे, व इथून ह्या मध्यापासून, आता हा मध्य आहे, ह्या मध्यापासून पहा इथे शोल्डर तुमची 7 आलेली आहे, तर इथे तुमची शोल्डर जी आहे ती म्हणजेच इथे 1 इंचने कमी घ्यायचं आहे व इथे आपण ह्या शोल्डरपेक्षा अर्धा इंचने कमी करायचं आहे, म्हणजे 7, 6 व इथे 6.5. आता ह्या पॉइंट दिसत आहे, इथून आपल्याला तिरकी लाईन मध्ये 1 इंच पॉइंट करायचं आहे. ह्या तिरक्या लाईन मध्ये 1 इंचला पॉइंट करून घ्यायचा आहे. आता हा जो आकार आहे तो पहा, हा आकार ह्या आकाराला अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता हा आकार जोडला, आता हा कर्व जोडायचा आहे, म्हणजेच आपला आर्मोल जोडायचा आहे. तर हा अशा पद्धतीने येईल. आता हा जो झाला समोरचा आकार झाला. आता पाठीमागचा आकार ह्यातच काढायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच बाहेर घ्यायचा आहे व हा आकार पुन्हा आपण इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे व हा आकार इथून अशा पद्धतीने जोडायचा आहे. हा आपला समोरचा व पाठीमागचा आकार तयार झालेला आहे. आता छातीचं माप टाकायचं आहे, तर छाती जी आहे ती 8.5 इंच आहे, तर 8.5 इंच घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जी छाती आहे तुमची, आता पहा टोटल तुमची छाती 34 इंच आहे. ओके, तर 34 मध्ये प्लस 3 इंच करायचं, म्हणजेच 1, 2 व 3, तर 37 इंच येईल. तर ह्या 37 इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर कसं करायचं, 34 इंच घेतलं, त्यामध्ये 3 इंच ॲड केलं, ह्या सगळ्याचा चौथा भाग, म्हणजेच पहिल्यांदा निम्मा करून घेतला, त्यानंतर ह्याचा निम्मा करायचा आहे. तर आपल्याला किती भेटेल पहा, 9.25 इंच मार्किंग येईल. तर 9.25 इंच जे मार्किंग आलेलं आहे आपलं, ते आपलं फिटिंगचं माप असणार आहे. म्हणजे इथून ज्यावेळेला टिप मारता त्यावेळेला तुमचा ड्रेस अगदी परफेक्ट बसणार आहे. तर इथे आपण लुझिंग देऊन मार्किंग केलेलं आहे. म्हणजेच लुझिंग किती दिली आपण, 1.25 इंच दिली. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे 1 इंच सुद्धा देऊ शकता. जर तुम्हाला ड्रेस थोडासा लूज हवा असेल तर तुम्ही 1 इंच द्या, 1.25 इंच द्या व त्याच्यानंतर शिलाई मार्जिन ॲड करा. तर आता मी इथे लुझिंग 1.25 इंच फक्त दिलेली आहे. आता इथून पुढे मी जे मार्क करणार आहे ते प्लस 1 इंच करणार आहे. समोरच्या साईडला 1 इंच, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. आता कमरेचं माप घ्यायचं आहे, तर कंबर पहा किती आहे, कंबर 30 इंच आहे. तर 30 इंचाचा चौथा भाग जो आहे तो आता इथे पाहू शकता आपण. तर कंबर जी आहे ती 30 इंच आहे, तर त्यामध्ये कमरेमध्ये फक्त 2 इंच ॲड करायचं आहे, 3 इंच ॲड करायचं नाही, 2 इंच ॲड करायचं. तर किती येणार, टोटल 32 येणार. तर 32चा चौथा भाग किती येईल, तर साधी गोष्ट आहे, 32चा चौथा भाग जो आहे तो 8 इंच येईल. तरी सुद्धा दाखवते, ही 32 इंच झाली, हा निम्मा भाग झाला. तर पुन्हा त्याचा निम्मा भाग अशा पद्धतीने करायचा आहे. तर पहा बरोबर आपलं 8 इंच आलेलं आहे. तर इथे 8 इंचला एक मार्क करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढे आपण जे माया दिलेला आहे तो 1 इंचचा, किंवा तुम्हाला हवा असेल तर 1.5 इंचचा घेऊ शकता. इथे मी 1 इंच माया देते. तर ही जी लाईन आखलेली आहे ती ही अशा पद्धतीने आखून घेते. आता पहा,
ही रेष ह्या रेषेला जोडलेली आहे. जर तुमची इथे इथलं माप जे येणार आहे ती फुल चेस्ट, म्हणजेच काय तुम्हाला मी चेस्ट दाखवलं, पण ह्या दोन्हीमध्ये काहीही फरक नव्हता. ज्यावेळेला माप घेतलं त्यावेळेला दाखवलं होतं. जर तुमची छाती जास्त असेल तर तुमचा इथे जी माप असेल ते इथं वाढलं जाईल. पण इथे छाती ही समान आहे व हा सुद्धा आकार समान आहे. त्यामुळे दोन्ही रेषा ज्या आहेत त्या एका रेषेत आलेल्या आहेत. आता इथून पहा, अपेक्स टू अपेक्स किती आलं होतं, म्हणजेच ह्या छातीपासून ह्या छातीच्या मधलं अंतर जे आहे ते किती आलं होतं, तर 7.5 आलं होतं. तर 7.5चा निम्मा घ्यायचा आहे, तर किती घेणार आपण इथे 3 इंच, 3.5 इंच घेणार आहोत. हा झाला आपला बस्ट पॉईंट, म्हणजेच हा जो झाला तो छातीचा मिडल पॉईंट झाला. आता ह्या मिडल पॉईंट पासून आपल्याला इथे जी क्रीज समोरची बाजूची येते ती मायनस करायची आहे. तर ती कशी करायची, तर पहा, त्यासाठी आपल्याला इथून जी तुमचा टक्स येईल, तर टक्स ह्याला किती येणार आहे, तर छाती मी सांगितलेलं आहे की 28 ते 32 पर्यंत जर छाती असेल तर आपला जो टक्स असतो तो 2.5 इंचाचा असतो. तर आपण इथे 2.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. आता ह्या टक्स जो आहे त्याचा, आता इथे 2.5 इंचाचा टक्स, आता समजा तुम्ही आता हे 32 इंचाचं माप आहे, तर इथून आपल्याला जो टक्स आता 2.5 इंच घेतलेला आहे त्याचा निम्मा घ्यायचा. म्हणजेच काय येणार, तर इथे आपण निम्मा किती येणार आहे पहा, तर इथे 1.25 इंच वरती एक पॉईंट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा ह्या 1.25 इंचाचा निम्मा करायचा आहे. हे सर्व करण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला सांगते की, आणि हे ह्याच्यावरती द्यायचं आहे. तर याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथून 2.25 इंचावरती एक मार्क करा. मी सोप्या पद्धतीने सांगत आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल तर. जर छाती टक्स आपला 28 असेल, सॉरी 2.5 इंचाचा येत असेल, तर इथून 2.25 इंचावरती मार्क करायचं आहे. ही रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे तिरकी. ह्या बस्ट पॉईंटमध्ये पासून ह्या जी वाढलेलं 2.25 इंच जिथे आलेलं आहे तिथून ही रेष आखायची आहे. त्यानंतर पहा, ह्याच्या खाली 1.25 इंच, म्हणजेच काय, तर 2.5 इंचाचा निम्मा. तर 1.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेपासून अशा पद्धतीने जोडायची आहे. आता हे दोन आपले जे झालेलं आहे ते समोरच्या बाजूला आपण जी आपल्याला रिंकल किंवा चुनी येते ती चुनी आपण इथे वजा करत असतो. तर आता काय करायचं, तर ही रेष पाहायची किती आहे, तर इथे पहा 6.25 इंच आलेलं आहे. ही सुद्धा रेष 6.25 इंच जिथे आलेला आहे तिथे एक मार्क करायचं व हा आकार अशा पद्धतीने इथे द्यायचा आहे. आता हा आकार आपण इथे अशा पद्धतीने दिलेला आहे. तर ह्याचं कटिंग कशा पद्धतीने असणार आहे, हा फक्त समोरचा भाग आहे. तर हा समोरच्या भागाचा आता मापे टाकून झालेले आहेत. आता फक्त नेक राहिलेला आहे, तर नेकचं जे आहे ते मी इथे गळारुंदी 3.5 इंच घेत आहे व गळ्याची उंची जी आहे ती इथून 6 इंच घेत आहे. तर हा आपला चौकोन आखून झालेला आहे. आता तुम्हाला गळारुंदी किंवा शोल्डर किती हवी आहे तयार, त्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता. आता समोरचा आकार गोल आकारच द्यायचा आहे, तर मी गोल आकार देत आहे. आता हे आपलं सर्व मायनस होणार आहे, पाहू शकता, म्हणजे इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपलं कटिंग होणार आहे. आता हे सुद्धा आपला टक्स असणार आहे, म्हणजे जो आपण एकमेकावरती ठेवून किंवा तुम्ही तिरकी सुद्धा अस्तराला टिप मारून घेऊ शकता. आता इथे सुद्धा थोडंसं आपल्याला मायनस करायचं असतं, कारण हा फुगीर जो आकार असतो तो सुद्धा आपल्याला छान येण्यासाठी, तर हे सुद्धा थोडंसं मायनस करायचं असतं. तर आता कटिंग दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे ते. आता हा फक्त फ्रंटचा पार्ट मी कट केलेला आहे, बॅकचा पार्ट मी हाच ठेवून कट करून घेईन.
आता पाहू शकता इथे तुम्ही ज्या वेळेला टक्स मारता त्यावेळेला इथे कप तयार होतो व इथून सुद्धा एक टक्स घेतलात म्हणजे आपोआप आपला कप जो आहे तो ड्रेसला तयार होतो. त्यामुळे लुक जो आहे तो ड्रेसचा अगदी सुंदर येतो. त्यासाठी हा एवढा जे मोजमाप आहे ते तेवढ्यासाठी केलेलं आहे. पाहू शकता काहीही आत न घालता कप किती सुंदर आलेला आहे. तर हा अशा पद्धतीचा आपण वरचा पार्ट काढलेला आहे. तर आता इथे एक टक्स जो आहे तो अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही साईडला घ्यायचा आहे. तर मी दोन्ही साईडला हा आकार उठवून घेते आधी. म्हणजेच आपल्याला ह्या साईडला सुद्धा हाच आकार घ्यायचा आहे. आता इथून सुद्धा अशा पद्धतीने टक्स असेल. फक्त अस्तरलाच टक्स घ्या. मेन फॅब्रिकला मग आपल्याला टक्स घ्यावा लागत नाही. नाहीतर तुम्ही कपड्यावरती सुद्धा कट करून तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने जे आहे ते टाचणी लावून अशा पद्धतीने डायरेक्ट आकार कट केला तरी सुद्धा चालेल. आता पहा ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने आकार ठेवतो त्यावेळेला मुंडा जो आहे तो आतला अशा पद्धतीने इथून येतो. म्हणजे हा आतला मुंडा कट करायचा आहे. पण पहिल्यांदा मी हेच ठेवून मी बॅकचा पार्ट कट करते. तर बॅकचा पार्ट कट करण्यासाठी पहा मी अशाच पद्धतीने हे पार्ट उचललेला आहे. आता बॅकला मला जो आहे तो नेक थोडासा डीप घ्यावा लागेल कारण जो आहे तो वरचा गळा जो आहे तो आपला जॅकेटचा तो आपल्याला कमी घ्यायचा आहे. तर हा सुद्धा कमी तो सुद्धा कमी म्हटल्यावर तुमचा जो गळा आहे तो एकमेकावरती बसेल व पाठीमागचं लुकिंग जाणार आहे. त्यासाठी थोडासा डीप म्हणजे 4 इंचापर्यंत मी गळा घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा आहे तशा पद्धतीने इथे बॅकला आकार देते. हा फक्त पार्ट उचलायचा आहे व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता इथं सुद्धा आपण अशा पद्धतीने टक्स मारणार आहोत. त्यामुळे इथे सुद्धा अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. फोल्ड करूनच आकार घ्यायचा व पुन्हा इथे आता इथे आपला आलेला आहे पहा फोल्ड करून व इथून आपण अशा पद्धतीने मार्क करणार आहोत. हा आकार आपोआपच तिरका वरती जाईल. तर हे झालं आपलं बॅकचं कटिंग झालं. हे आपलं हा बॅक येणार आहे. हा फ्रंट असणार आहे. तर आता हे मी कटिंग करून घेते बॅकचं. आता ह्याला फक्त आपण जो आकार आहे तो इथे टक्स घेतल्यानंतर हा आकार जो आहे तो कट करायचा आहे. तर इथून मी हा आकार समोरचा जो आहे तो कट करते. अशा पद्धतीने आपलं कटिंग तयार होईल. आता हेच कटिंग आपण जे आहे ते पुन्हा एक मी पार्ट काढून घेणार आहे फक्त फ्रंटचा. कारण आपल्याला फ्रंटला डबल कापड लावायचं आहे. त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं. बॅकला तुम्ही सिंगल कापड लावला तरी चालेल. पण फ्रंटला समोरच्या भागाला उठावदारपणा येण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने डबल कापडाचा यूज करू शकता. पण हे काढायचं कधी आहे ज्यावेळेला मी इथे टक्स देईन त्यावेळेला मी हे जे कापड आहे ते काढून घेईन. फक्त मी आता काय करते तर ह्या मापाने कापड जे आहे ते कट करून घेते. थोडंसं अंतर जास्त ठेवून कट करते. नंतर मला साडीच्या कपड्यावरती ठेवून त्याला फिनिशिंग म्हणजेच आपण जशा पद्धतीनं फ्युजिंग जशा पद्धतीने लावून घेत असतो कपडा चांगला दिसण्यासाठी जसे लावून घेतो त्या पद्धतीने करायचं आहे. आता आपला कुठला पार्ट राहिला तर आपण आता जे जॅकेट बनवणार आहोत तो आधी काढून घेऊया. मग आपण पूर्ण साडीचं कटिंग करून घेऊया. आता जॅकेट बनवण्यासाठी पाहू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करते व इथून जे कापड आहे ते इथून घेते. आता तुम्ही इथे जॅकेटची उंची जी आहे ती तुम्हाला
हवी तितकी ठेवू शकता. म्हणजे इथे 16.5 आलेली आहे. तर पहिल्यांदा इथलं माप टाकूया. तर इथे 7 इंच जे आहे ती शोल्डर, 1 इंच आपला जो आहे तो शोल्डर उतार, इथून 2.5 इंच ही तिरकी रेषेला जोडली आपण. आता इथून छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच म्हणजेच इथे आपलं 6.6 येणार आहे. इथून ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे छातीचं माप असणार आहे. तर छाती जी आहे ती 8.5 इंच आहे, प्लस त्यामध्ये 1/4 इंच लुझिंग व 1 इंच शिलाई मार्जिन, जे आपण आता फ्रंटला टाकलेलो आहोत त्याच पद्धतीने इथे माप टाकायचं आहे. आता ही रेष ह्याला जोडली जाणार आहे व ही रेष आपली ह्याला जोडली जाईल. आता आपल्याला जे आहे ते मध्य घ्यायचं आहे. तर इथे मध्याला मी 6 इंचावरती पॉइंट करते, इथून 6.5 इंचावरती पॉइंट करते, इथून तिरका 1/4 इंच आकार घेते. हा आकार अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे व बॅकचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. आता पहा, गळा जो आहे तो एकदम डीप घ्यायचा आहे समोरचा. तर मी इथे समोरचा गळा पहा, इथे आपली जी चेस्ट आहे ती 10.5 इथेपर्यंत आलेला आहे. तर 10.5च्या पण खाली आपल्याला 3 इंच घ्यावं लागेल. म्हणजे 13 इंचावरती मी इथे अशा पद्धतीने आकार घेत आहे व इथून जी शोल्डर घेत आहे ती 3.5 इंच घेत आहे. तर हा आकार इथून सरळ अशा पद्धतीने जोडायचा आहे व इथून पहा अशा पद्धतीने आपला जो नेक असणार आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. इथून पुन्हा आकार येऊ व मध्ये आपला असा गोल गळा असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपली जी चेस्ट असणार आहे ती इथे असणार आहे व जे काज बटन पट्टी किंवा आपले जे हुक तयार करणार आहोत ते इथं आपण करायचे आहेत, हुकची पट्टी. आता बॅकला जो गळा घ्यायचा आहे तो फक्त 1 इंचाचा घ्यायचा आहे इथे. बाकी सर्व कटिंग झालेलं आहे. आता कट करते मी. आता हा पार्ट जो आहे तो इथे घडी आहे, तर मी इथे बाजूला करते. हा बॅकचा पार्ट व हा फ्रंटचा पार्ट. आता जो फ्रंटचा पार्ट आहे त्याला आपण आकार द्यायचा आहे समोरचा. तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावं, कमेंट करू शकता की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे तसं. आता इथून हा फ्रंटचा नेक आहे, तर इथून हा आकार अशा पद्धतीने कट करायचा आहे. तर आता हे आपण सर्व कट करून घेऊया. आता हे जॅकेटचा फ्रंट आहे व हा बॅक आहे. तर आधी पदरावरती जो पदर आहे तो पदर जॅकेट बनवत आहे. आता पहा, फ्रंटला आपण जे घेणार आहोत ते काज बटन पट्टी घेणार आहोत. तर त्यामुळे मी इकडच्या भागाला जे आहे ते अशा पद्धतीने इथे ॲडजस्टमेंट करते. ही खालची बॉर्डर आली तरी चालेल आपल्याला, किंवा अशाही पद्धतीने ॲडजस्टमेंट केली तरी सुद्धा चालेल. कुठेही घेतलात तर ही खालची बॉर्डर आपल्याला घ्यावीच लागेल, कारण त्याशिवाय आपल्याला कापड पुरणार नाही. तर हा फ्रंट झाला. बॅकला आपलं पॅक आहे, तर बॅकला हा पार्ट ठेवायचा आहे.
आता पहा इथे हा काट आलेला आहे, इथे हा काट आलेला आहे, अगदी बरोबर दोन्ही पण बसलेले आहेत. आता मी कटिंग करून घेते. आता थोडंसं मी इथे अर्धा इंच वाढवून घेते, कारण काजू पट्टीसाठी तिथे आपलं अर्धा इंच जाईल. आता हे दोन्ही सुद्धा ओपन करून अशा पद्धतीने ठेवलात तरी सुद्धा चालेल. थोडंसं एक्स्ट्राचं कापड घ्या, म्हणजे तुमची अस्तर जे असतं ते नेहमी करेक्ट असतं. जो बाहेरचा भाग आहे थोडासा अर्धा इंच वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲडजस्टमेंट अगदी व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे बॅक सुद्धा निघेल तुमचा व फ्रंट सुद्धा निघेल. आता यामध्ये बॅक सुद्धा निघेल व फ्रंट सुद्धा निघणार आहे. हा फ्रंट व ह्यात बॅक सुद्धा निघेल, कारण हे दोन आहे पहा, 1 आणि 2. आता हे जे आहे ते कमरेपर्यंत कटिंग झालेलं आहे. आता आपण हा पार्ट पहा, अशा पद्धतीने तुम्हाला जर जोडायचं असेल, म्हणजे काठ छोटे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एकमेकावरती ठेवून एक साईडचे काठ काढून अशा पद्धतीने ठेवून सुंदर अशी ही सुद्धा, म्हणजे काठ मोठे होतील व छान दिसतील अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वाढवू शकता. जर तुम्हाला नको असेल तर एकच काठ लावू शकता, किंवा तुम्ही इथून सुद्धा एक टीप घेतलात तरी सुद्धा ही अशा पद्धतीने डबल फोल्ड अगदी सुंदर दिसेल. तर मी अशा पद्धतीने ठेवून इथे टीप मारून घेणार आहे, त्याच कलरचा दोरा घालून. त्यामुळे बॉर्डर आपली छान दिसणार आहे. त्यामुळे बॉर्डर जी आहे ती एका साईडची मी पूर्ण काढून घेत आहे. एका साईडची बॉर्डर तशीच ठेवायची आहे, दुसऱ्या साईडची बॉर्डर जी आहे ती काढून घ्यायची आहे. घ्यायची आहे उरलेली. तर पहिल्यांदा पूर्ण उंची 50 आलेली आहे, तर 50 मधून आपल्याला पहा 15 इंच कमी करायचे आहेत. आता इथे काठ काही फोल्ड करायचे नाहीत, उलट हे काठ जे आहेत ते 4 इंच आपल्याला इथे लावायचे. आता नेमके काठ इथे किती आहेत पहा, तर इथे आपल्याला 3.5 इंचाचा काठ आहे, प्लस 3.5 इंच म्हणजे 7 इंच आपल्याला इथून जे आहे ते हे आपलं 3.5 इंच इथं आलेलं आहे. पुन्हा याच्यावरती किंवा याच्या खाली आपण 3.5 इंच जोडणार आहोत. तर आपण उरलेलं जे आहे ते 50 इंच आमची पूर्ण टोटल उंची आहे, तर प्लस यामध्ये 3.5 इंच सोडून इथून आपल्याला आता वरून ही 15 इंच सोडायचं आहे, कारण वरून 15 इंच आपण कमरेचा जो भाग आहे तो वरती आहे. तर अशा पद्धतीने उंची ठेवायची आहे. पहा इथे खाली काठ लावल्यामुळे इथं 3.5 इंच वाढणार आहे. शिलाईसाठी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, तर इथे अर्धा इंच वास होतो, कारण कमरेला फक्त टीप घ्यायची आहे. तर इथून 3.5 इंच काठाची एक्स्ट्रा म्हणजे इथपर्यंत येईल, व इथून 15 इंचापर्यंत जिथं 15 इंच आलेलं आहे तिथून आपल्याला खूण करायची आहे, व हा पट्टा जो आहे तो सरळ काढून घ्यायचा आहे. तर हा पहा किती इंच आलेला आहे, टोटल 33 इंच आलेला आहे. तर इथे सुद्धा 33 इंचावरती पॉइंट करायचा आहे व ही सरळ रेष कट करून घ्यायची आहे. आता इथे आपलं ड्रेसचं कटिंग झालेलं आहे.
आता ड्रेस कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे ते आपण सविस्तरपणे उद्याच्या भागात पाहूया. आता मी हे कट केलेलं आहे. आता ह्याला प्लेटा कशा द्यायच्या हे सुद्धा सांगते मी. तर पहा, हे जी साडी आहे, आता पूर्ण साडी अशा पद्धतीने ओपन करायची आहे व इथून आता खालचा काठ आपण घेणारच आहोत. तो अशा पद्धतीने पहा, अगदी समान एकसारख्या प्लेटा घ्यायच्या आहेत. एकमेकावरती ठेवून सुंदर अशा एकमेकावरती प्लेटा घेऊन टीप मारून घेते मी. एकसारख्या एक समान प्लेटा मी घेणार आहे व प्रेस करून घेणार आहे. खालचा पार्ट तयार होईल आपला. आता वरचा भाग कसा जोडायचा ते पाहूया. आता ड्रेसची स्टिचिंग पाहूया. आता हा उरलेला जो काठ आहे तो कट करून घ्यायचा आहे. थोडंसंच वरती अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे व मी कटिंग करून घेत आहे. आता काठ जे कट केलेले आहेत ते आपण खालच्या बॉर्डरला जोडून घ्यायचे आहेत. आता ही पहा खालची बॉर्डर आहे, म्हणजेच आपण जी साडी चा एक बॉर्डर कट केलेला आहे वरचा, तो आता इथे अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे. पहा, अगदी सुंदर दिसेल. धागा जो आहे तो सेम कलरचा घालायचा आहे, त्यामुळे तुम्ही अटॅच केलेला आहात की काठच सेम आहे हे सुद्धा ओळखणार नाही. तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने टीप मारत जायचं आहे. आता काठ जो आहे तो पूर्ण जोडून घेतलेला आहे. आता जे सरळ कापड आहे ते सरळ कापड करून घ्या, म्हणजे एक साईडचं कापड जर तुमचं तिरकं असेल तर तुम्ही सरळ करून घेऊ शकता इथे. आता अशा पद्धतीने चुन्या घेत जायचं आहे. एकमेकाच्या वरती अशा पद्धतीने चुन्या एकसारख्या अंतर व्यवस्थित एकसारखं ठेवून इथे ज्या आहेत त्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. आता हा खालचा घेर तयार झालेला आहे सुंदर असा. आता फ्रंटचा जो पार्ट आहे तो मी जोडून घेत आहे इथे. बॅकचा जो पार्ट आहे त्याला फक्त वरची डबल मी अस्तर टाकलेला आहे, तर कपड्याला एक अस्तर लावलेला आहे व हा जो आहे तो एक्स्ट्राचा जो अस्तर आहे तो आहे. आता ह्याच्यावरती जशा चुन्या आहेत तशा पद्धतीने मी ते प्लेटा घेत आहे. जसे आपण डाट मायनस करणार आहोत ते मी ते त्याच्यावरती डाट मायनस करत आहे, म्हणजे टक्स घेत आहे. आर्मोलचा टक्स व कमरेचा टक्स. त्यामुळे फिनिशिंग हे जे आहे ते अगदी व्यवस्थित बसतं. त्यासाठी हे जे टक्स आहेत ते घ्यायचे आहेत. पहा, कप तयार आपोआप होतो. तर आता फ्रंटच्या पार्टवरती गळा ठेवायचा आहे व अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. आता थोडंसंच अंतर ठेवायचं आहे. एक्स्ट्राचं कापड सर्व कट करायचं आहे. दाब टीप घ्यायची आहे व पलटी करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला अगदी भरपूर वेळा मी अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे. तर पहा, अशा पद्धतीने ज्यावेळी दाब टीप घेतो त्यावेळेला सुंदर अशी जे आहे ते फिनिशिंग येत असतं. तर आता इथे नेक तयार झालेला आहे. आता आतलं अस्तर जसं आहे त्या पद्धतीने सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे व एक्स्ट्राचं जे अस्तर आहे पाठीमागे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड सर्व कटिंग करून घ्यायचं आहे इथे. आता फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे. आता बॅकचा पार्ट तयार करायचा आहे.
बॅकच्या पार्टला मी एक्स्ट्राचं अस्तर घातलं नाही, तर एकच अस्तर घातलेलं आहे. त्याला फक्त पलटी करून घेत आहे. फ्रंटला फक्त फिनिशिंग छान लुक येण्यासाठी मी डबल अस्तर वापरते. आता गळ्याला जो आहे तो गळ्याला आकार दिलेला आहे व कट करून दाब टीप घेऊन पलटी मारून सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. आता फ्रंट व बॅक जो आहे तो शोल्डर जोडून घेतलेली आहे. आता जी बाही आहे ती बाही अटॅच करायची आहे, त्याचा मध्ये घ्यायचा आहे. काठाची बाही घेतलेली आहे मी, अशा पद्धतीने अटॅच करायची आहे. तुम्हाला फुग्याची बाही अशी हवी असेल तर तुम्ही ती फुग्याची सुद्धा बाही अटॅच करू शकता. आता दोन्ही स्लीव जोडलेले आहेत. आता एक जी टीप आहे ती जितकं आपलं 1 इंचानं अंतर होतं तितकं अंतर सोडून टीप मारून घ्यायची आहे. एक साइड फक्त अटॅच करून घ्यायची आहे. आता ओपन करायचा आहे व खालचा जो घेर आहे तो घेर जोडून घ्यायचा आहे. आता नंतर तुम्ही याला ओव्हरलॉक करू शकता किंवा एक आपली गोटची पट्टी लावून त्याला कव्हर टिप सुद्धा करू शकता. आता इथे घेर सुद्धा जोडलेला आहे. आता साईडने एक टिप मारायची म्हणजे आपला ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता इथे सुद्धा पहा अंतर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टीप मारायची आहे. तर हा ड्रेस घालून सुद्धा दाखवते किती सुंदर तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. अगदी छान फिटिंगचा व सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. तर आता हा जो घेर आहे तो पूर्ण घेर आता वरून पासून बाहीपासून ते शेवटपर्यंत टीप मारायचा. आपला ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता जॅकेट बनवण्यासाठी पहा फ्रंटचा भाग ओपन आहे, त्यामुळे फ्रंटच्या भागाला मी इथे मधून कट करते व जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आकार जो आहे तो टीप मारून घेऊन पलटी करून घेते. आता इथे जसं आहे इकडेही अशीच टीप घ्यायची आहे व इकडेही साईडलाही टीप घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण टिपा एकाच भागात होतील. आता एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे व पलटी मारून टीप मारून घ्यायची आहे पुन्हा. आता दुसरी साईड त्याच पद्धतीने मी टीप मारून पलटी करून घेत आहे. आता जी पलटी करून बाहेरची दुसरी साईड सुद्धा घेतलेली आहे, तिचं सुद्धा एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे व पलटी करून टीप मारून पुन्हा घेतलेली आहे. आता साईडने सुद्धा सर्व साईडने टीप मारायची आहे, त्यामुळे काय होतं की कापड जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं आहे. आता जो फ्रंटचा भाग तयार झाला आहे, आता बॅकचा पार्ट तयार करायचा आहे. आता अशा पद्धतीने हुक लावू शकता तुम्ही. आता बॅकचा पार्ट जो आहे तो ओपन करायचा आहे, त्याच्यावरती जो आहे अस्तर तो ठेवायचा आहे व गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. आता कमरेला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे इथे.
कटिंग परफेक्ट असल्यामुळे स्टिचिंग करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. त्यासाठी मी सांगते की कटिंग परफेक्ट करा. जोपर्यंत तुमचं कटिंग परफेक्ट जमत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. सारखं मग इकडे जास्त झालं, तिकडे जास्त झालं असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जशा पद्धतीने मी शिकवत आहे, अगदी मी परफेक्ट पद्धतीने कटिंग जे असतं ते माझं अगदी परफेक्ट असतं. त्यामुळे मला शिवण्यासाठी किंवा स्टिच करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. तर इथे जे आहे ते जॅकेट तयार झालेलं आहे. आता पहिल्यांदा चेक करायचे की आपले जे अ, कंबर जोडणार आहोत ते बरोबर आहे का? नंतर आपण इथे गोटपट्ट्या घेणार आहोत व बाहीला अटॅच करणार आहोत. पण आधी चेक केल्याशिवाय तुम्ही बाहीला अटॅच करू शकत नाही. कारण आपण जे आहे ते फिटिंग पाहिलेलं आहे, कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व चेक करायचं आहे व नंतरच आपण सर्व निर्णय म्हणजेच बाही वगैरे अटॅच करताना जोडायची असते. तर आता अशा पद्धतीने जी पट्टी आहे ती तयार करायची आहे. तिरक्या पट्ट्या ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. एका साईडने टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण गोट तयार करतो तशा पद्धतीने एका साईडने टीप मारून घ्यायची आहे. आता हे जे आहे ते इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे व पलटी मारून घ्यायचं आहे. आता इथे दाबटीप घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड जे असतं ते सर्व कट करून टाकायचं आहे. एक लाईन कापड ठेवायचं, सर्व कट करायचं. त्याच्यामुळे फिनिशिंग आपलं खूप जात असतं. तर आता दाबटीप घ्यायची आहे. आता सर्व कापड आत टाकायचं आहे व पुन्हा टीप 1 किंवा 2 तुम्ही घेऊ शकता. आता जॅकेटचं आपल्याला जे आहे ते फिटिंग करायचं आहे. आता 1 इंचच आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं, 1 इंच ठेवायचं आहे व पुन्हा इथे टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. तर आपलं जॅकेटसुद्धा तयार झालेलं आहे. तर मी ड्रेस घालून दाखवते. किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही ड्रेस बनवायला सुरुवात करा. कारण आपण सर्व प्रकारचे ड्रेस थोड्या आपण दिवसाने पाहणार आहोत, शिकणार आहोत. खूप छान सुंदर असा ड्रेस पहा जॅकेट तयार झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग पूर्ण व्हिडिओ पाहिल्यासाठी.